सिल्लोडमध्ये लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमावरून अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांच्यामध्ये झुंपली आहे। अब्दुल सत्तार यांनी भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना निमंत्रण दिलं नसल्याचा आरोप भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केलाय। दरम्यान आम्ही फक्त निवडून आलेल्या नेत्यांनाच आमंत्रण दिल्याचा टोला अब्दुल सत्तार यांनी दानवेंना लगावलाय। मात्र भाजपचे आमदार अतुल सावे यांनी कार्यक्रमाचं निमंत्रण मिळाल्याचा दावा केल्यामुळे महायुतीमध्ये एकमत नसल्याची चर्चा सुरू झाली आहे। त्या ठिकाणी सर्व पक्ष त्यांनी गुंडाळून ठेवले, कोणालाही निमंत्रण देत नाहीत। भारतीय जनता पार्टी असू द्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असू द्या, दोन्ही पक्षाला त्यांनी तिथं बोलवलं नाही। जिल्ह्यामधले जे जे लोक निवडून आलेले त्यांना निमंत्रण द्यावंच लागतं, तर मी जे निवडून आले त्यांना सर्वाला दिलं। नाही, असं काही नाही। निरोप होता, मलाही निरोप होता। मी जाऊन तिकडून थोडा खूप उशीर झाला कार्यक्रमाला। मी इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये आता निवडणूक आहे, काही उद्घाटनं माझी ठरवली होती संध्याकाळची, त्याच्यामुळे मी तिकडून परत आलो। पण तुमचे पक्षाचे दानवे म्हणतात की आम्हाला कोणालाही बोलवलं नव्हतं। मला माहिती आहे, मला आमंत्रण होतं, म्हणजे स्वतः सत्तार साहेबांचाच फोन आला होता। म्हणजे दानवे साहेबांना नसेल याचा अर्थ दानवे साहेबांना डावललं जावं। सर, मी आज बोलू शकत नाही, कारण त्यांना निरोप मिळाला नाही मिळाला मला आयडिया नाही। मी त्यांच्याशी नक्कीच बोलून सांगू शकले।